हे स्पेशल सेटिंगला प्रोसिजर काही नाही. खाली बसून घ्या. दुपारच्या सत्रात प्रोसिजर देऊ. हा काय घेतला आता? नियम 93 निवेदन भाई जगताप. भाई जगताप. सभापती महोदय, सर्वात प्रथम आपला आभार व्यक्त करतो की 93 हाऊस सुरू झाल्यापासून आज जवळजवळ 15 दिवस झाले. दररोज ती पुढे 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 कधी मंत्री उत्तराला नाहीत, कधी त्याच्यावर उत्तर आलं नाही. म्हणजे मराठीला अभिजात दर्जा मिळाला, आम्ही सगळ्यांचं अभिनंदन केलं आणि आभार व्यक्त केला आणि जे आजही करतो. एक ऐतिहासिक निर्णय केंद्र शासनाने घेतला, आपल्या पाठपुरावाने घेतला, मुख्यमंत्री आणि आपण सगळ्यांनी त्याचं पाठपुरावा करून जे अनेक वर्ष आमच्या मनामध्ये, मराठी माणसाच्या मनामध्ये जे स्वप्न होतं ते आपण सगळ्यांनी साकार केलं. आम्ही तुमचं भरभरून कौतुक केलं. परंतु आता ह्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या नंतर त्याची अवहेलना कशी होते ती बघा. एक वाक्य यांनी शेवटच्या त्या ह्याच्यात खुलाशात दिलंय आणि ते आता त्यांच्या उत्तरामध्ये येण्याची शक्यता आहे. मला खात्री आहे ते होमवर्क करून आलेले आहेत आणि एवढे दिवस होमवर्क करून ते तयार असतील. नियमातल्या तरतुदीप्रमाणे एक प्रश्न किंवा एक उपप्रश्न विचारणं अपेक्षित आहे. तथापि तुम्हाला अधिकचा वेळ देण्यात आलाय, लेकिन मर्यादित मराठी भाषा असल्यामुळे. आता मराठी भाषेला मर्यादित ठेवायचं का आता तुम्ही ठरवा. मी खाली बसतो. नियमाच्या अधीन राहून. नाही, नियमाच्या. आणि आपलं आदेश असा सराखोपे. पण सभापती महोदय, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातला हा प्रश्न आहे. आता यांनी उत्तरामध्ये मी उत्तर वाचलं, त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलंय की हैदराबादमध्ये ह्या अभिजात भाषांचं जे केंद्र आहे त्या केंद्राच्या याच्या ठिकाणी बाकीच्या राज्यांच्या भाषांना जेव्हा अभिजात दर्जा मराठी बरोबर दिला गेला तर त्यांनी अजून ही पावलं उचलली नाहीत. पण त्यांनी पावलं उचलली नाहीत म्हणून आपण उचलू नये असं काय आहे का? रण भाऊ, तुम्ही सांगा. मला वाटतं त्या मराठी भाषेच्या ह्याच्यामध्ये आपण एकत्र होतो आणि अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं. आपण अधिकाऱ्यांवर नेहमीच काही टीका करण्याची आवश्यकता नाही. इतकं सुंदर काम केलं त्या लोकांनी इतक्या कमी वेळामध्ये. कारण मी सुद्धा 4 ते 5 अभ्यंकरजी त्या ह्याच्यामध्ये होते आम्ही सगळ्यांनी, आणि मी तेव्हाही त्यांचं कौतुक केलं की त्यांनी सगळ्या याचा अभ्यास करून आपला प्रस्ताव तिकडे ठेवला. पण आता त्याच्याने पाठ थोपटून घ्यायची का हे मला सांगा. आज जवळजवळ 1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. आपण गतिमान आहोत ना? दाखवा ना गती इकडं. इथे तर गती दिसत नाही तुमची. आज मराठी भाषेचं भवन बनावं आणि तिथे संपूर्ण इतक्या वर्षाचा बॅकलॉग समजा आणि तिथे त्याचा अभ्यास व्हावा, त्याच्यावर संपूर्ण विचार विनिमय व्हावा, आपल्या साहित्याचा विचार विनिमय व्हावा, आपल्या सगळ्या संस्कृतीचा विचार विनिमय व्हावा आणि हे अधिक मराठी अधिक आपली वैभवशाली कशी होईल याच्या मागचा उद्दिष्ट तेच आहे. आणि म्हणून मी आपल्याला 2 नेमके प्रश्न विचारणार आहे, कारण आपलं उत्तर वाचलंय मी. एक, जो कालावधी झालाय त्याच्या बाबतीमध्ये मी वक्तव्य केलेलं आहे, पण किती कालावधीमध्ये किती महिन्यामध्ये या भवनाच्या संदर्भामध्ये शासन निर्णय घेणार आहे? आणि नंबर 2, या सगळ्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत आपण आपलं भवन उभं करत नाही तोपर्यंत केंद्र शासनाचा येणारा जो निधी आहे, कारण त्याला अभिजात दर्जाचा भाषेचा दर्जा मिळाल्यावर आपल्याला तिकडून मदत सुद्धा मिळते आणि ती आवश्यक सुद्धा आहे. ती मदत मिळण्याच्या अगोदर राज्य शासन
सुमोटो याच्यामध्ये काय प्रयत्न, काय पावलं उचलणार आहे? सभापती महोदय, सन्मान्य सदस्य भाईसाहेब जगतापांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जा संदर्भातली 93 या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. सर्वप्रथम आपण सगळ्यांनी मिळून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत. ऐका ना बाई, आता तुमचं सगळं मी ऐकून घेतलेलं आहे, पण तुमचा गैरसमज कोणीतरी करून दिलेला आहे, किंवा तुम्ही सचिन भाऊ नाही करणार, किंवा काहीतरी अफवेवर विश्वास ठेवून, सचिन भाऊ आता ऐका ना, अफवेवर विश्वास ठेवून मराठी भाषेबद्दलचं मत आणि विभागाबद्दलचं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला, कशासाठी मिळाला, या खोलामध्ये मला अजिबात जायचं नाही. तो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे की अभिजात मराठी भाषा, भाई सांगतो ना भाई, पूर्ण सांगतो मी, फक्त मराठी भाषेवर आम्ही हिंदी सक्ती केली म्हणून राजकारण करणारे आम्ही नव्हतो. त्याला मला 2 मिनिटं द्यावी, म्हणजे मराठीवर कसं राजकारण केलं जातं हे देखील मला इथे सांगायचं. पहिलं भाषेबद्दल बोलतो. आणि ज्यावेळी ती कमिटी स्थापन केली त्यावेळी सुदैवानं दुर्दैवानं मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो. माशेलकर डॉक्टर ऐका ना, दोन्ही म्हटले, सगळे म्हटले सुदैवाने आणि दुर्दैवाने, त्याच्यातला अर्थ समान घ्या. सुदैवानं असेल किंवा दुर्दैवानं असेल मला माहित नाही. अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता सचिन आयर केंद्र यांना असं म्हणायचंय की स्थापन सुदैवाने आणि दुर्दैवानं, त्याच्यातला दुर्दैवातला अर्ध घ्या आणि सुदैवातला अर्ध घ्या. आता पुढे चालू. त्याचा इंग्रजीतला अर्थ असा आहे की सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज इन क्लासिक मराठी. हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनानं पाठवला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तसाच काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. या संदर्भामधलं धोरण निश्चितीच्या संदर्भामध्ये केंद्र शासनाच्या काही त्रुटी होत्या. त्या केंद्र शासनाच्या त्रुटी केंद्र सरकारनंच दूर करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे या आमच्या एक्सलन्स सेंटरला थोडा उशीर झालेला आहे, मी मान्य करतो. परंतु बाकीच्या राज्यांमध्ये ज्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य हे सगळ्यात पहिल्यांदा हा प्रस्ताव करणारं पहिलं राज्य आहे. त्याच्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आम्ही काहीच केलं नाही अशातला भाग नाही. अजून सांगतो, अभिजात भाषेचे पैसे येतील त्याच्यामध्ये आपण मराठीचं जतन करू, संवर्धन करू. पण सभापती महोदय, परवाच तुम्ही विश्व मराठी संमेलनाला नाशिकमध्ये उपस्थित होता. आज कुठच्याही देशातल्या राज्यामध्ये स्वतःच्या मातृभाषेवर विश्व संमेलन होत नाही, ते महाराष्ट्रामध्ये होतं. याची देखील नोंद आपण घेतली पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना याची सुरुवात झाली आणि आजही विद्यमान देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अतिशय दिमागदार पद्धतीने ते साजरं करतो. चौथं आणि 5वं आम्ही नागपूरला देखील जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे विश्व मराठी संमेलनातनं काय होतं तर विश्व मराठी संमेलनामध्ये अनेक महाराष्ट्रातले मराठी उद्योजक त्या ठिकाणी येतात. जो 500चा आकडा असतो. त्याच्यामुळे मराठी भाषेचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी भाई आम्ही कटिबद्ध आहोत. अजून एक तुम्हाला सांगतो, मराठी भाषा भवनचा आपण या ठिकाणी उल्लेख केला. मी कदाचित सुदैवी मराठी भाषेचा मंत्री आहे. 2013ला ज्यावेळी मी पहिल्यांदा मराठी भाषेचा राज्यमंत्री झालो त्यावेळी मराठी भाषा भवनाची संकल्पना पुढे आली. त्यावेळी देखील अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. आणि ठीक आहे ना, पण पुढचं तर ऐका, तुमच्या सरकारमध्ये होतो, पण सरकार किती गतिमान होते आता मी तुम्हाला सांगतो. धोबी तलावची जागा जिथं कधीही मराठी भाषा भवन बांधून होणार नाही अशी त्यावेळी सिलेक्ट केली गेली. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते याच्यावर मला चर्चा करायची नाही, मला राजकारणामध्ये अजिबात जायचं नाही. त्यावेळी 11 कोटी रुपये मंजूर झाले. 11 कोटीचे नंतर 17 कोटी झाले, 17 कोटीचे 49 कोटी झाले. आणि ज्यावेळी राज्य पुन्हा एकदा महायुतीचं आलं, शिंदे साहेबांचं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आलं, त्यावेळी 100 कोटी रुपयाचं देशातलं सगळ्यात चांगलं आणि देखणं मराठी भाषा भवन आणण्याचा आम्ही निर्णय घेतला. मग आता त्याच्यामध्ये ते सुरू का झालं नाही म्हणून मी सांगितलं की आपण चुकीच्या ब्रीफिंगवर कदाचित तुमचा गैरसमज करून दिलाय. आपण पाहिजे तर त्या ठिकाणी जाऊ, ते सुरू झालंय की नाही ते पाहू. ते सुरू का झालं नाही पावसाळ्यामध्ये त्याला देखील कारण आहे. ती जमीन जी आहे ती समुद्राच्या समांतर आहे. त्याच्यामुळे फाउंडेशन मारल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी येतं आणि कॉन्क्रिटिंग करायला वेळ लागत होता, म्हणून सभापती महोदय त्याला उशीर झाला. पण आम्ही तेवढ्यावर थांबलो नाही. आम्ही ऐरोलीमध्ये मराठी भाषेवर संशोधन करणाऱ्या सगळ्या साहित्यिकांची एक मागणी होती की आम्हाला उपकेंद्र तयार करून द्यावं. आणि उपकेंद्र तयार करत असताना आम्हाला तिथे राहण्याची व्यवस्था करावी, किमान आम्हाला त्याच्यावर रिसर्च करता येईल. हे कधी संकल्पना पुढे आली नव्हती. त्याच्यासाठी देखील आम्ही 35 कोटी रुपये मंजूर केले. त्याच असू दे ना, 14 असू दे, पण आहे ना कुठचं. परत एकदा सांगतो भाऊ, ऐका,
आपण ज्या उद्देशानं मराठीच्या संदर्भात चर्चा करतो, ही दोन भवनं होत आहेत. ऐकून घ्या, दोन भवनं होतात. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एका भवनावर बोलताय. हा, मुख्य आणि उपकेंद्र. उपकेंद्र कशासाठी होते भाऊ? समजून घ्या, थोडं समजून घ्या. 2 केंद्र होत आहेत. तुमची संकल्पना एकाची होती, आम्ही 2 तयार करायचा सुरुवात केली. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की हे राहिलं महाराष्ट्रापुरतं मर्यादित. आजच योगायोग असा आहे, तुम्ही हे 93ची सूचना आणली आणि आजच आम्ही MOU करतोय आणि 5 कोटी रुपये लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला देतोय. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जगातलं मातृभाषेवरचं पहिलं वैश्विक भाषा केंद्र जर कोण करत असेल तर ते महाराष्ट्र सरकार करतंय आणि मातृभाषा त्याची मराठी आहे. म्हणून सांगितलं की आपण ही 93 आणली. हे खरोखरच बरं झालं, कारण ह्याच्यातनं आता अनेक गोष्टी महाराष्ट्राला कळल्या. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मराठी भाषेचा काय ते सांस्कृतिक विभाग काय होतंय भाऊ, म्हणून पूर्ण अभ्यास केला पाहिजे. मी मराठी भाषा विभागामार्फत बोलतोय. आणि शेवटचं एक सांगतो साहेब, सभापती महोदय, की आता मराठी भाषेवर सगळं झालं, त्याच्यावर अशी चर्चा झाली की मंत्री होते त्यावेळी 93ला पुढे गेली. आता दुसऱ्या नंबरची, ओ भाऊ ऐका ना, दुसऱ्या नंबरची जी 93 आहे ती 4 वेळा पुढे गेली सभासद नाही म्हणून. त्याच्यामुळं कसं आहे की कामकाज करत असताना ही नाही मी काय म्हणतोय, शेवटी आता हे नाही का, हे साहेब सार्वभौम सभागृह आहे. एकदा फक्त विधानसभेमध्ये माझं कामकाज चालू असल्यामुळे मी आपल्याला विनंती केली की 93 पुढे ढकला, कन्सल्ट झालं. पण तरी देखील फक्त मंत्री गैरहजर राहिले म्हणून 93 पुढे गेले अशातला भाग नाही. 2 नंबरची जी नगर विकासाची अतिशय महत्वाची फेरीवाल्यांची, मराठी फेरीवाल्यांच्या संदर्भातली जी 93 आहे त्याचे सदस्य 4 वेळा उपस्थित नाहीत, आज देखील उपस्थित नाहीत. आता कदाचित भाऊ फोन करून त्यांना बोलवतील, पण आता उपस्थित नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मराठी भाषेवर राजकारण होणे या मताचा मी आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा जरी हा विषय असला भाई, तरी मी एक आठवण करून देतो, मी सरकारमध्येच होतो, मी नाकारत नाही. पण उच्च व तंत्र शिक्षण विभागाची डॉक्टर माशेलकर साहेबांची एक समिती तयार करण्यात आली की एज्युकेशन पॉलिसी 2020 जी जाहीर झाली, नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केली, ती खऱ्या अर्थानं स्वीकारायची की नाही याच्यासाठी ती कमिटी स्थापन करण्यात आली होती. कोणी सांगितली, काय सांगितले याच्यात मला जायचं नाही. पण त्याच्यामध्ये एक पॅरा इन्क्लूड केला गेला की मराठी जशी शालेय शिक्षणामध्ये, उच्च शिक्षणामध्ये कंपल्सरी आहे, तशी 1ली ते 12वी ही हिंदी देखील कंपल्सरी करण्यात यावी. हा निर्णय स्वीकारणारे आम्ही नव्हतो, त्यावेळी मी सरकारमध्ये होतो. पण जे काही राजकारण मराठी भाषेवर केलं जातं ते कृपा करून करू नये. ती आपली मातृभाषा आहे, मातृभाषेबद्दल प्रत्येकाला अभिमान आहे. आणि म्हणून सांगितलं की मराठी भाषा भवन, मराठी भाषा भवनाचं उपकेंद्र आणि लंडनमध्ये जगातलं पहिलं मातृभाषेचं वैश्विक भाषा केंद्र हे महायुतीचं सरकार करतंय. आणि म्हणून 93च्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत मराठी भाषा भवनाचा एक भाग आम्ही लोकार्पण करणार आहोत आणि ऐरोलीचं बांधकाम देखील फार मोठ्या पद्धतीनं, गतिमान पद्धतीनं करणार आहोत. भाई जगताप, एकच चांगल्या प्रकारे मी तुमच्यावर आरोप केलाच नव्हता, कारण आपण ही 93 पुढे कधीतरी तुमच्या मताने, कधीतरी आपल्या मताने आपण ती पुढे केली. मी त्याच्यात जात नाही. आणि होय, एक गोष्ट आहे की उगाच ओढून ताणून राजकारण करणाऱ्यांपैकी मी नाही. जेवढी तुमची ही आहे भावना आहे, जशा तुमच्या भावना आहेत, आमच्या सगळ्यांच्याच भावना आहेत, मराठी भाषिकाच्या सगळ्यांच्या भावना आहेत. आणि म्हणून तुमचं या ठिकाणी सरकारचं आणि तुमचं मी मनापासून अभिनंदनाने कौतुक करेन की लंडन सारख्या ज्या लोकांनी आमच्यावर राज्य केलं, त्या लंडन शहरामध्ये जर मराठी भाषेचं एखादं केंद्र तयार होत असेल आणि वैश्विक केंद्र जर तयार होत असेल तर त्याचं मनापासून स्वागत तुमचं सुद्धा आणि सरकारचं सुद्धा. पण मला एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यावी लागेल. आपले 5 कोटी लंडनच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर किती असू शकतात हे तुम्ही समजू शकता, मी सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून त्याला जोडून तो प्रश्न असा राहील की आता तुम्ही फेब्रुवारीपर्यंत इथलं धोबी तलावचं जे हे आहे ते त्याचं काम झालेलं असेल असं आपण आपल्या उत्तरात म्हणाला. आणि उपकेंद्र सुद्धा चालू आहे काम, असं आम्ही स्वतः जाऊ तिकडे. मी आता त्या डिटेलमध्ये जात नाही. धोबी तलावावर ही एकच इमारत उभी राहणारी नाही, हजारो इमारती तिकडे उभ्या आहेत. त्यामुळे तिथे ते समुद्राच्या याला आहेत असं जे म्हणणं आहे ते जरी बरोबर असलं तरी त्याच्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, ते वापरून ते तुम्ही लवकर कराल असं आपण हे केलंय.
लंडनच्या ह्यासाठी आपण ही जी 5 कोटीची जी आपण तरतूद केलेली आहे किंवा आपण त्याच्यासाठी जो निधी उपलब्ध केलेला आहे तो अपुरा आहे असा आमचं ठाम मत आहे. तर त्यामध्ये सुद्धा वाढ करून लंडनच्या कुठल्या भागामध्ये हे जागतिक केंद्र होईल याचा जर आपण वापर केला तर आम्हाला सगळ्या मराठी बांधवांना त्याचा आनंद होईल. सभापती महोदय, या लंडनच्या वैश्विक केंद्राला देखील एक फार मोठी पार्श्वभूमी आहे. ज्यावेळी दुसऱ्यांदा महात्मा गांधी लंडनला गेले होते त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे केळकर नावाचे एक सचिव होते आणि ते एका वास्तूमध्ये त्या ठिकाणी बसले होते, मराठा मंडळाच्या वास्तूमध्ये बसले होते. त्या दिवसापासून ती वास्तू ही आपल्या ताब्यामध्ये होती आणि त्या वास्तूचा ज्यावेळी ऑक्शन काढायचा निर्णय लंडनच्या लोकांनी घेतला, सरकारने घेतला, त्यावेळी त्या ऑक्शनमध्ये आपण उतरलो आणि त्याची किंमत फक्त 5 कोटी रुपये होती. ते सगळेच्या सगळे पैसे आपण भरले, त्याला कमी पडलेले नाहीत. आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं पुन्हा एकदा भाषा वैश्विक केंद्र सुरू होईल त्याला आम्ही एकही रुपयाचा निधी कमी पडू देणार नाही, परंतु ज्या बिल्डिंगचे जेवढे पैसे होते तेवढे महाराष्ट्र शासनानं भरलेले आहेत. आजचा अनुक्रमांक नंबर 2 आणि सूचना क्रमांक 12